आम्ही सारे खवय्ये. वळूया आपल्या दुसऱ्या लोकाब रेसिपीकडे. आता याच्यामध्ये खूप कॉन्ट्रोवर्शियल इन्ग्रेडियंट्स किंवा साहित्य मी वापरणार आहे, पण लोकाब आहे त्यामुळे आधी साहित्य काय सुरुवातीला ते पाहून घेऊ, मग आपण याच्यावरती थोडंसं डिबेट करूया. साहित्यामध्ये आपण घेतलेलं आहे डाएट कोला, नंतर आपण घेतलंय थोडंसं गार पाणी, तसंच रास्बेरी फ्लेवरची जेलेटिन घेतलेली आहे, नारळ घेतलेला आहे, किसलेला ओला नारळ, चीज घेतलेला आहे, नंतर थोडीशी डाएट शुगर जी असते, शुगर फ्री शुगर ती घेतलेली आहे, आणि सेलरी घेतलेली आहे. आता एक प्रकारची टेरिन आपण ह्याच्यात बनवतोय. टेरिन म्हणजे एक प्रकारची जेली म्हणा किंवा सेट कस्टर्ड म्हणा, पण याच्यामध्ये सगळं लिक्विड क्लिअर असणार आहे, त्यामुळे कस्टर्ड नाही होणार, हे एक प्रकारचं टेरिन होईल, जेलेटिन सारखं टेरिन होईल. तर याच्यामध्ये हे जे साहित्य आपण वापरलेलं आहे त्याच्यामधलं साखर आपण वर्ज्य केलेली आहे, रेग्युलर साखर, त्यामुळे ही मी वापरतोय ती आपली जी डाएट साखर सध्या मिळते बाजारात, शुगर फ्री शुगर, ती मी याच्यात वापरलेली आहे. तसंच पनीर किंवा क्रीम चीज आपण बाजारात मिळतं ते क्रीम चीज ह्याच्यात वापरलेलं आहे. तुम्ही पनीर वापरू शकता, पण चीज सुद्धा डेफिनेटली घेऊ शकता. चीजला एक फ्लेवर असतो, तो फ्लेवर आपल्याला आवश्यक आहे, तो आपण फ्लेवर ह्याच्यात घेणार आहोत. सेलरीनी एक मस्त चव त्याला येईल, कारण सेलरी आपण आपल्या अशा डेझर्टमध्ये किंवा गोड पदार्थामध्ये कधीच वापरत नाही, पण सेलरी वापरल्यामुळे त्याला मस्त एक फ्लेवर येईल. चीज बरोबर ते चांगलं कॉम्बिनेशन ब्लेंड होईल. जेलेटिन जी घेतलेली आहे मी, बेसिक जेलेटिन आहे, आणि त्याच्यामध्ये रास्बेरीचा फ्लेवरचं जेलेटिन बाजारात मिळतं, तर ते मी वापरलेलं आहे. सो सुरुवातीला आधी जेलेटिन मेल्ट करून घेऊ. जेलेटिन मेल्ट करण्याकरता आपल्याला या पॅनमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि 1-2 चमचे आपल्याला त्याच्यामध्ये जेलेटिन घालायचं आहे. ते जेलेटिन चांगलं याच्यामध्ये विरघळून देऊया आपण. नंतर आपल्याला ह्या चीज ह्याच्यामध्ये काढून घेऊ. त्याच्यातला जो कोला जो आहे तो मी थोडा फ्लॅट होऊन दिलाय. फ्लॅट होऊन दिलाय म्हणजे त्यातला जो सोडाचा भाग आहे तो मी काढून टाकलेला आहे. थोडा उघडा ठेवला की त्याचा सोडा सगळा उडून जातो, म्हणजे मग आपल्याला तो फ्लॅट कोला मिळतो, तो मी ठेवलेला आहे याच्यात. जेलेटिन चांगलं गरम करून घेऊ आपण थोडंसं, म्हणजे त्याच्यातलं क्लाउडीनेस सगळा निघून जाईल. त्याच्यामध्ये घालूया आपण नारळ, ओला किसलेला नारळ आहे तो घालूया फ्लेवर करता, आणि ही साखर घालूया. ही साखर खूप स्ट्रॉंग असते, जरी अगदी 2 ग्रॅम वापरायची असते तरी पण त्याचा स्वीटनेस जो आहे, साखरेचा गोडपणा जो आहे तो ऑलमोस्ट 20 ग्राम साखर एवढा देतो, तो ऑलमोस्ट 1000 पट जास्त गोड असते ही साखर. त्यामुळे आपण ही साखर अगदी थोड्याशा प्रमाणात घातली तरी आपलं डेझर्ट मस्त गोड होतं. अगदी मी 1.5 चमचा चहाचा चमचा त्याच्यामध्ये हे घातलेला आहे. सगळं मिक्स करून घेतोय. ओके, जेलेटिन पण आता आपलं मेल्ट झालंय. त्याच्यामध्ये आपण हा फ्लॅट झालेला कोला मिक्स करूया थोडा. त्याच्यामध्ये आपण जेलेटिन घालून टाकू. थोडंसं गार होऊन देऊया, एकदम गरम आहे जेलेटिन. थोडंसं आपण ओके, आता मिश्रण आपण जस्ट एकदा टेस्ट करून घेऊ गोडपणासाठी वगैरे. नारळाची चव पण त्याला आली आहे, चीजची पण चव आहे, आणि कोल्याची चव सुद्धा त्याच्यामध्ये उतरली आहे, गोड पण झालेला आहे. आपण हे जेलेटिन त्याच्यामध्ये मिक्स करू. ओके, फर्स्ट क्लास. आता हे मी सेट करायला ठेवतो या बोलमध्ये. मी आता एकदम पेस्ट करून घेतली नाही ह्याची, कारण मला ते ॲज अ
त्याच्यामधली जी फ्लेवर्स आहेत ते पण ठेवायचे आहेत, कारण आपण ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाच फ्लेवर घातलेला नाहीये. त्यामुळे ते फ्लेवर्स इंटॅक्ट ठेवण्याकरता मी थोड्याशा त्या चीजमधले जे लम्प्स म्हणू किंवा नारळाचा पण त्यामध्ये कीस घातलेला आहे. त्यामुळे प्रत्येक फ्लेवर आपल्याला एका घासात मिळायला पाहिजे, म्हणून मी ते सगळं ब्लेंड करण्याकरता मी त्यामध्ये मिक्सर फिरवला नाही. पण तुम्हाला जर का पाहिजे असेल तर तुम्ही हँड मिक्सरने ते ब्लेंड करून घेऊ शकता. बट आता आपण हे सेट करायला ठेवूया 1-2 तासाकरता फ्रीझरमध्ये. त्यातला तो हिरवा सेलरीचा जो रंग आहे ना, तो सुद्धा याच्यामध्ये खूप छान दिसतोय. थोडासा हलका गुलाबी रंग आलेला आहे ह्याला. एक मस्त टेरिन आपलं हे तयार होईल. हे मी सेट करायला ठेवतो. कोलाइन चीज टेरिन आपलं तयार झालेलं आहे. खरं तर याची खासियत अशी आहे की तुम्हाला जर का लो कार्ब डाएट अगदी स्ट्रिक्टली फॉलो करायचं असेल तर तुम्हाला ही डिश अगदी हमखास खाता येईल. डेझर्ट तुम्हाला अगदी आरामात खाता येईल. असं अजिबात नाही वाटणार की अरे आपल्याला आता काय गोड खाता येत नाही. तसंच जर का तुम्ही डायबेटिक असाल तरी सुद्धा तुम्ही हे तुम्ही खाऊ शकता, कारण याच्यामध्ये आपण शुगर फ्री शुगर वापरली आहे, तसंच डाएट कोला वापरला आहे. सो एकदम निश्चिंतपणे तुम्ही हे डेझर्ट खा. पण ही बनवण्याकरता तुम्हाला याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. कोला चीज टेरिन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: डाएट कोला, पाणी, रास्पबेरी जेलॅटिन, क्रीम चीज, ओलं खोबरं, शुगर फ्री शुगर आणि सेलरी. कृती: प्रथम पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये 2 चमचे रास्पबेरी जेलॅटिन विरघळवून घ्यावं. एका बाउल मध्ये क्रीम चीज घेऊन ते फेटून घ्यावं आणि त्यामध्ये ओलं खोबरं, सेलरी, 1.5 चमचा शुगर फ्री शुगर, डाएट कोला आणि विरघळलेलं जेलॅटिन घालून फ्रीज मध्ये सेट करून डेझर्ट सर्व्ह करावं. आम्ही